नमस्कार सगळ्यांना. अविकाच्या बड्डेची बिर्याणी बनवलेली आहे श्याम वगैरे कुकिंग मास्टर ची तयारी चालू झालेली आहे. याच्यामध्ये कुकिंग मास्टर आहेत श्री श्याम वगैरे कुकिंग मास्टर आहेत. त्यानंतर आम्ही त्यांचे हेल्पर आहेत कमलेशजी, पंकज, दीपक, मी गणेश. आम्ही आता याने सगळ्यांची भाजीपाल्यामध्ये कटिंग करायची मदत करत आहे. त्यांची भाजी कटिंग झाल्यानंतर हे गरम पाण्यामध्ये उकळून घेत आहेत. तर सोयाबीन टाकत आहेत. जराशी क्रंची लागण्यासाठी जरा बिर्याणीची टेस्ट लागते. हे बॉनलेस बिर्याणी आहे. स्पेशलिस्ट श्याम वगैरे हे यांच्याबद्दल भरपूर कुकिंग मास्टर आहेत श्याम वगैरेजी. राईस पाण्यामध्ये उकळलाय तर चेक करतायत. हे कुकिंग मास्टर आहेत. कुकिंग मास्टर श्याम वगैरे. राईस झाला आहे. राईस व्हाईट राईस एकदम स्टीम झालं. स्टीम राईस म्हणतात त्याला. स्टीम राईस. आता मसाला वगैरे टाकतात. तेल गरम झालंय. हा दीपक सोनवणे आहे. हे कुकिंग मास्टर आहे. कुक मास्टर श्याम वगैरे. इंस्टाग्राम ID वगैरे सगळं भेटून जाणार. जेवण वगैरे कोणाला बनवायचं असेल तर प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा. मी आता यांना टॅग वगैरे करणार. श्याम वगैरे. त्यांचे हेल्पसाठी दीपक सोनवणे. मसाले टाकण्याला मदत करतायत दीपक सोनवणे. मसाले जरा कमी टाका. दीपक सोनवणे काही मसाला टाकण्यासाठी ऐकत नाही. मसाल्यांची काही नावं माहिती नाहीत पण मसाले टाकत राहतात. फक्त बघा तुम्ही. याच्यामध्ये दही, आय थिंक दही आहे की काय माहिती नाही. हे कमलेश बाजोडे हे कुकिंग मास्टरचे हे असिस्टंट आहेत. श्याम वगैरेंचे असिस्टंट आहेत. हे कोकम आहे जे पाणी केलेलं कोकमचं. हे बाजूला उभे आहेत. हे मसाले टाकण्यात येत आहे. दीपक सोनवणे मसाला टाकतोय. हे टमाटर, कांदा. हे अविकाचे वडील आहे. बाजूला उभा आहे तो अविकाचा वडील आहे विक्रम सोनवणे. असा मस्त रसा आणि वटाणे टाकतायत. ग्रेव्हीचा सुगंध एकदम फारच चांगला येतोय. हे दही. हे बनवण्यासाठी हे करण्यासाठी भरपूर लोकांनी मदत केलेली आहे. लिंबू, धनिया. असिस्टंट पण आहेत कमलेश बाजोडे बाजूला. सेकंड असिस्टंट पण आहेत दीपक सोनवणे. मी कॅमेरेमॅन आहे गणेश सोनवणे. हिरव्या भाजीपालांचा बॉईल केलेले, स्टीम केलेली भाजीपाला, व्हेजिटेबल, स्टीम केलेलं व्हेजिटेबल. हे अविकाचे वडील, बड्डे गर्लचे बाबा. व्हेजिटेबल
आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की चिकन बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे, कारण कोणाला माहिती नाही काय आहे म्हणून. असा सुगंध येतोय छान मस्त असं. आता स्टीम राईस टाकतायत वरून, दम बिर्याणीसारखं दम होण्यासाठी. धनिया, ऑनियन फ्राय केलेला, गोल्डन ऑइल ऑनियन, परत स्टीम राईस मारतायत वरून. दम बिर्याणीसारखं एक राईस बनवला आहे. शाह मोगऱ्यांची जेवण बनवण्याची एकदम वेगळीच एक कला आहे त्यांच्यामध्ये. जेवण बनवण्याची एकदम टेस्ट ही त्यांची वेगळीच असते. हे ड्रायफ्रूट टाकतायत. आता आम्ही विचारतो हे ड्रायफ्रूट किती जणांच्या हिश्श्याला येणार. ड्रायफ्रूट फ्राय केलेला ऑनियन, कांद्याचा सुगंध एवढा जबरदस्त असतो ना मसाल्यामध्ये, एकदम मस्त. हा आमचा कृष्णा दादा बसलाय खुर्चीवर. जर असं कलर मारतायत दम बिर्याणीसारखा सेम वाटायला पाहिजे म्हणून. हा खाण्याचा कलर आहे. रेड कलर. एक हा येलो कलर आहे, तो कुकचा असिस्टंट दीपक सोनूने करत आहे. आम्ही बोलतोय हे हाताने असं करणार तर खाणार पण नाही कोण. ते एवढे अजीब दिसते. छान असा सुगंध येतोय एकदम दम बिर्याणीचा. टेस्ट एकदम जबरदस्त असणार. ही झाली आमची बिर्याणी, एकदम दम बिर्याणी, दम व्हेज बिर्याणी. एकदम सुगंध, सुगंध एकदम मस्त येतोय. बिर्याणी आता जरा दम करण्यासाठी ठेवलेली आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे. थँक्यू.